माई मावशी, होणाऱ्या जाऊबाईंना व्यवहार कळतो, त्यांनीच केलं असेल हे. माई मावशी, अहो कोणाला फोन लावताय? आता मी दादाला फोन करतो, दादा पण उचलत नाहीये. मी त्या एक बोटे सरांना करून बघू का? ऐका ना, त्यापेक्षा हे सगळं ज्यांच्यामुळे घडलंय त्यांना इथे बोलवा. हा, जाब विचारा त्यांना. होणाऱ्या जाऊबाईंना बोलवा इथे. हो की नाही माई मावशी? फोन कर. तुम्ही एक काम करा, एक किटली आणून ठेवा आता ह्याच्यासमोर. नाही काय काय तू असं बोलणार आहेस की जाऊ मी? नाही नाही नाही, सांगतो. बोल. मॅम, हा मॅम खरं तर गेले काही दिवस, नाही गेले कितीतरी महिने, मला माहित नाही कधीपासून, ते अगदी सुरुवातीपासून असेल, पण नील मुद्द्यावर येशील का? बोल पटपट. मॅम मला 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 काय सांगायचंय की माझा ना माझं राधावर खूप प्रेम आहे. हॅलो. नाही मी जरा बाहेर आहे. काय झालं? काय? अहो, या इंजिनियरांना यायला खर्च द्यावा लागतोय की. आता त्यांची नुकसान भरपाई कोण करणार? कसं बोलता आहात तुम्ही? काहीतरी गैरसमज झाला. आम्ही सॉरी म्हणतो ना सगळे, तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणतो. ए बाबा, तुला काय कळतंय व्यवहारातलं? तुम्हाला कामच करायचं नव्हतं तर आधी आम्हाला इथं बोलावलं कशाला ते आधी सांग. ओ, एक मिनिट, माई मावशी, माई मावशी. हे बघा, आम्ही तुमच्याशी नीट सभ्य भाषेत बोलतोय. हो, तुम्ही सुद्धा अशा चढा व्याजात बोलू नका. अहो आजीबाई, ओ तुम्ही कशाला पडता यात? घरची तरुण पोरं बघून घेतील की. नाहीतर आमचा पैसा कसा वसूल करायचा ते आम्हाला बरोबर ठाऊक आहे. हे बघा, तुम्ही माझ्या घरात उभं राहून बोलताय. हे असं बोललेलं मला चालणार नाही. मावशी तू शांत हो बरं. तू फार हे वल्लीला घे, आत 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 झोपव हिला. हो, नाही. चल आधी आत घेऊन माई मावशी, ऐका माझं. चल. माई मावशी आत माई चल. मावशी, आतमध्ये जाऊन पड बरं जरा. इकडे आतमध्ये घेऊन जा तिला. मी नाही, घेऊन जा आतमध्ये. इकडे बसा, इकडे बसा. हे बघा, मी अनामिका दीक्षित मॅडमला घेऊन येतो, सगळा गैरसमज दूर होईल. पण तोपर्यंत तुम्ही कोणी आत पाऊल टाकायचं नाही. अहो, लवकर या. हा, आम्ही बायकाच आहोत घरात. माई मावशींना जर काही झालं तर मी काय करू? लवकर या. माई मावशी, तुम्ही काळजी करू नका. मी बोलते त्यांच्याशी. हा, हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय. तुमच्यामुळे झालंय सगळं. या वाड्यात पाऊल ठेवायचं ते सांगते मी. हे बघा, या माझ्या सासू असल्या ना तरी आई सारख्या आहेत. अहो, म्हाताऱ्या माणसासमोर तुम्ही वाडा पाडण्याच्या गोष्टी करता, लाज नाही वाटत तुम्हाला? हा, यांना जर काही झालं ना तर मी सोडणार नाही तुम्हाला, कळलं? माई मावशी, काय झालं? आपण एक्स कंस्ट्रक्शन मधून आलोय. तुम्ही? मी अनामिका दीक्षित. अच्छा, म्हणजे तुम्ही फोन केला होता वय? मी? हो मॅडम. हो, तू या वाड्यात यायचं नाहीस. हा वाडा पाडायचा विचार ज्या ज्या माणसाच्या मनात येईल ना, त्यांनी या घरात पाऊल ठेवलेलं मला चालणार नाही. पण मावशी, मावशी, अनामिका, ताई अण्णांची शपथ घेऊन सांग, ही माणसं तू बोलवली आहेस की नाही? कुठली माणसं मावशी?
मी मी या माणसाला ओळखत सुद्धा नाही. वाडा पाडायला आली ती माणसं वहिनी, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बोलवलंय फोन करून. मी कशाला करेल असं? अहो, असं काय करताय होणार जाऊ भाई? अहो ते केव्हापासून तुमचंच नाव घेत आहेत. अनामिका दीक्षित अनामिका दीक्षित असं म्हणतायत ते. काय हो, मी कधी बोलवलं तुम्हाला? अहो, काल फोन केलता की, आगाऊन मेसेज करून पत्ता बी पाठवला. मी असं काहीच केलेलं नाहीये. आहे का? म्हणजे आम्ही खोटं बोलतोय? पाहिजे तर बघा. ऐ, दाखव फोन. दाखवा. हो हो, यांनीच बोलवलंय. मगाशी मी दाखवलं ना. नाही ठीक आहे, तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही सुद्धा बघा. फोन नंबर माझाच आहे. 1.5 मिनिटाचा कॉल आहे. अहो, मी तेच तर म्हणतोय, आम्ही कशाला खोटं बोलतोय? पण मी कॉल केलेला नाहीये 100%. मावशी, अहो मी आत्ताच तर या घरात आले. या कुटुंबाचा, या माणसांचा भाग होती. हे बघा होणार जाऊबाई, तुमच्या मनात तसं काही असेल ना तर स्पष्टपणे आमच्या सगळ्यांसमोर सांगून टाका. हे बघ वल्ली, असं काहीही नाहीये माझ्या मनात. हे बघा, हे सगळं कसं झालं मला माहित नाही. तुम्हाला कसा फोन गेलाय, मेसेजेस कसे गेलेत, मला खरंच माहित नाही. हे घ्या, हे तुमचं यायचं जायचं रिक्षाचं भाडं. पण प्लीज आता तुम्ही निघा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काय बोलताय? हा, म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणताय की माझ्या मनात तसं काही नव्हतं. मग तुमच्या मनात तसं काही नव्हतं तर मग त्यांना आपल्या घराचा पत्ता कोणी दिला? ती माणसं आपल्या घरापर्यंत आली अशी कशी? हे सगळं कसं झालं हे मला सुद्धा कळत नाहीये. अनामिका, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग. हे काय करून ठेवलंयस तू? दादाला हे सगळं कळेल तेव्हा त्याला किती वाईट वाटेल वहिनी. पण मी काहीच केलं नाहीये. हे बघा होणारे जाऊबाई, आम्ही ना तुमच्यासारखे हुशार नाही होत. आम्हाला असे बुद्धिबळाचे खेळ खेळायला जमत नाही. पण शेवटी आम्ही माणसं होतो, साधी माणसं. जे काय असेल ना ते आता स्पष्टपणे सांगून टाका. आता आणखी किती स्पष्टपणे सांगू वल्ली? वाडा पाडण्याचा विचार सुद्धा मनात नाहीये माझ्या. तुमच्या मनात तसा विचार नव्हता ना, मग तुम्ही माझ्या समोर असं का बोललात? काय म्हणाले? थांबा. माई मावशी ऐका, मी या वाड्यात पाऊल ठेवलं ना तेव्हापासून नजर आहे माझी या वाड्यावर. अगं रिडेव्हलपमेंटला गेले ना तर मोठा टावर उभा राहील इथे. 2-3 फ्लॅट्स मिळतील, स्विमिंग पूल, जिम, सगळ्या सुखसोयी मिळतील. अगं मी सौरभच्या प्रेमासाठी नाही, माझ्या फायद्यासाठी आले इथे. माई मावशी, आता या सगळ्याचं काय स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे मिस अनामिका? काय वेळेवर एंट्री घेतलीत भाऊजी. वा वा वा, आता मजा येणार. मावशी, तू लगेच हा विचार तुझ्या डोक्यातनं काढून टाक. हा वाडा पडणार नाही. या वाड्याला काहीही होणार नाही मावशी. कोणी कितीही प्रयत्न केले तरी. मला तुमच्या तोंडून हे सगळं ऐकावं लागेल असं या जन्मात तरी वाटलं नव्हतं मिस अनामिका. जे तुला वाटतं तसं खरंच माझ्या मनात काहीच नव्हतं. आता मी जे काही ऐकलं तो आवाज तुमचा नव्हता का? नाही, आवाज होता पण काय? पण काय मिस अनामिका, आता मी जे काही ऐकलं
त्याचं काहीतरी स्पष्टीकरण असू शकतं का? आहे आहे. मला असं वाटलं होतं की तुम्ही या घराला आपलं मानून इथे राहताय, पण तसं नाहीये. जे तुला वाटतंय ते खरं आहे सौरभ. हे घर, हा वाडा मला आपलासा वाटतो. मला कळतंय तुझ्या भावना या वास्तूशी कशा जोडलेल्या आहेत. या घरावरचं प्रेम मी समजू शकते. नाही, तुम्हाला समजत नाहीये. कारण तुम्हाला समजत असतं ना तर तुम्ही असं कधीही वागला नसता. तर तुम्ही आमच्या दरवाजात माणसं उभी केली तर वाडा पाडायला. मी सनमिका, हा वाडा आमचं आयुष्य आहे. या वाड्याशी आमच्या सगळ्यांच्या आठवणी जोडल्या गेल्या. या इथे या खुर्चीवर बसून रोज अण्णा पेपर वाचायचे. आई त्यांना चहा आणून द्यायची. मी रोज ताजं वर्तमानपत्र त्यांच्या हातात द्यायचो. मग ते मला खाली बसवायचं, म्हणायचे बस आजच्या ताज्या बातम्या ऐक. आई देवघरामध्ये पूजा करत असायची. रोज ते मंत्र माझ्या कानावर पडायचे. अशी सकाळ व्हायची आमची रोज या वाड्यात. कधीतरी आईला बोलवायला स्वयंपाकघरात गेलं तर ती गरमागरम पोळ्या करत असायची. मला म्हणायची बस सौरभ, बस गरम पोळ्या वाढते, बस गरम गरम. या भावना आहेत आमच्या सगळ्यांच्या या वाड्याबद्दल. तुम्हाला काय वाटलं? नवीन आरसीसीचं कन्स्ट्रक्शन केलं, टाइल्स बदलल्या, महागातलं फर्निचर आणलं तर हा वाडा बदले? आणि बदलला समजा हा वाडा तरी त्याला आईच्या, अण्णांच्या त्या भावनांची, त्या आठवणींची सर कुठून आणणार आहात तुम्ही मिस अनामिका? तुमच्यासाठी असेल हे 4000 स्क्वेअर फीटचं इंटिरियरचं बांधकाम, पण आमच्यासाठी हा वाडा आमचं आयुष्य आहे. आमच्यासाठी हा वाडा 4000 स्क्वेअर फूट ते 15000 स्क्वेअर फूट असा फक्त व्यवहार नाही आहे. दादा, ह्या ऑडिओचा तुम्ही सगळेच चुकीचा अर्थ काढता. मी जे बोलले ते तसं नाहीये. यात वल्लीचा हात आहे असं म्हणायचंय का तुला? राग येईल कदाचित मला मावशी, पण हो हे खरं आहे. मी जे बोलले त्याचा अर्थ फक्त मला आणि वल्लीलाच माहितीये. पुढे जाऊ बाई, भाऊ काय बोलताय त्या? का करताय तुम्ही असं? प्रत्येक वेळेला सगळ्यांसमोर मला का खोटं पाडायचा प्रयत्न करताय? अगं असं का करते? वल्ली तुझ्याशी वाईट वागली, 4 लोकात तिने तुझा अपमान केला, घालून पाडून बोलली, सगळं मान्य आहे ग मला. त्याचं उठतं तू किती काढणार आहेस ग बाई? अगं मी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवते म्हणून तू मला गृहीतच धरायला लागलीस का? अगं तुझा आवाज मी आता माझ्या कानाने ऐकला आणि तरी तू म्हणतेस की ते तसं काही नव्हतंच. म्हणजे काय? मी खरं सांगते हो मावशी. तू वाईट वाटून घेऊ नको मावशी. शेवटी घर आपलं असणं आणि आपलं मानणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आज त्यांनी सिद्ध केलं की त्या या घरच्या नाही आहेत. त्या बाहेरच्या आहेत. म्हणजे इथे राहण्यासाठी मी माझं घर सोडून आले याची तुझ्या लेखी काहीच किंमत नाही. मला तसं म्हणायचं नव्हतं. तसंच म्हणायचं होतं सौरभ तुला. माझ्या बोलण्याचा तुम्ही सगळे तुम्हाला हवा तो अर्थ काढताय ना, तसंच आहे. इतक्या वेळा सांगते मला तसं म्हणायचं नव्हतं, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण कुणी विश्वासच ठेवायला तयार नाहीये. तुमच्या घरी राहण्यासाठी मी माझं घर सोडून आले याची काहीच किंमत नाहीये. कारण मुळात एका मुलीकडून तुम्हा सासरकडच्यांच्या अपेक्षाच खूप असतात. माझ्यासाठी ना हे घर म्हणजे इथली माणसं आहेत.
त्यांना जपण्याचा इतका आटापिटा करते मी, त्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीये. पण एकदा बोलण्यात चुकले तर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. आणि तेही बोलणं वाकून वळवून सांगितलं जातं तुम्हाला. मग ती माणसं वाड्याच्या दरवाजापर्यंत कशी काय पोचली मी सांगा नाही माहिती सौरभ. तो कॉल माझ्या फोनवरून केला गेला होता, पण तो मी केला नव्हता. की आता यावरही तुझा विश्वास नाहीये. अरे मला जर का हेच करायचं होतं, हे सगळं अमान्य होतं, तर मी त्यांना तुम्ही सगळे इथे असताना वाड्यावर का बोलावलं असतं? चोरून केला असता कुठेतरी हा व्यवहार. तू किती सहजपणे माझ्या चुकीवर बोट ठेवलंस. पण एकदा, फक्त एकदा ती चूक मी खरंच केली आहे का याची शहानिशा तरी करायचीस. इतक्या सहजपणे माझं तुमच्या वाड्यावर असलेलं प्रेम, माया विसरलास. अनामिका, जे डोळ्यासमोर दिसलं घडलं त्यावर विश्वास ठेवला का आम्ही? आणि ते कसं खोटं आहे हे मी सहज सिद्ध करू शकते. पण हे घर आहे, नाती आहे. मला इथे कुणाशीही स्पर्धा करायची नाहीये किंवा कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं नाहीये. मला स्वतःलाही अशा प्रकारे निर्दोष सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. तरी तुम्हा सगळ्यांना जर का वाटत असेल की माझं चुकलंय, तर मला माफ करा मला. आय एम सॉरी. खूप फास्ट बोलला असतात. खूप. घ्या, गरमागरम कॉफी गेली. राधानी कॉफी आणली होती ना, त्या कॉफी पावडरची कॉफी आहे. म्हणजे कॉफी पावडर ती आहे, पण कब्बशी आपल्या वाड्यातली, आपल्या घरातली. आणि कॉफी मी केली. घ्या घ्या. काम करताय का? मस्त. मगाशी जरा जास्त बोललो तुम्हाला. कसं आहे माहितीये का, आई अण्णांचा विषय निघाला ना की ताबा सुटतो माझा. तुम्ही कामात आहात का? मी नंतर येतो. मी येतो नंतर. कॉफी घ्या, गार होईल. काय होणार आहे जाऊबाई? भाऊजींचं तोंड नसं का पडलं होतं? हं? बोलत नाही ते तुमच्याशी? झालं समाधान? मला कळलं होतं, लगेच कळलं होतं ऑडिओ ऐकल्यावर हे कोणाचं काम. पण मजा आली ना? खरं सांगा, मजा आली की नाही? अहो, मध्ये मध्ये असे धमाके करावे लागतात. आणि काय आहे, आता तुम्हाला घराबाहेर काढायचंच आहे म्हणल्यावर असे धमाके वल्लीला करावेच लागतील. ते बघूच घराबाहेर कोण जाणार आहे, मी की तू? हा काय प्रश्न आहे? तुम्ही जाणार होणारे जाऊबाई. आता तुम्ही कधीही न होणारे जाऊबाई होणार आहात. ते काय ना, वल्लीला तोडच नाही. आता हे काय हँडशेक तर कर. मी कशाला करू? कर तर खरा. ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर. समोरचा तोडीस तोड असला तर लढायला पण मजा येते. माझं प्रॉमिस विसरली? मी सांगितलं होतं तुला,
तुझा खरा चेहरा या घरच्या लोकांसमोर आणल्याशिवाय मी या घरात सून म्हणून पाऊल टाकणार नाही. हा, पण मी तुझी जाऊ होईन की नाही मला माहित नाही, कारण तोपर्यंत तू या घरची सून म्हणून टिकली तर पाहिजेस ना. हा, मी सून म्हणून येणार हे मात्र नक्की.